हॅलो डिअर स्टुडंट्स, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, जसं नाव आहे सायन्स ट्युटोरियल विथ वाक्सर. सो स्टुडंट्स, प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण मेंडेलिव्हज पिरियड टेबलचे मेरिट्स पाहिले. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण लेक्चर नंबर 5 मध्ये डेमेरिट्स पाहणार आहोत मेंडेलिव्हच्या पिरियड टेबलचे. सो स्टुडंट्स, लेट अस स्टार्ट लेक्चर नंबर 5, डेमेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल. तर बघा, पहिला डेमेरिट काय आहे, पहिला लिमिटेशन किंवा पहिला ड्रॉबॅक काय आहे मेंडेलिव्हच्या पिरियड टेबलचा. The elements cobalt and nickel have the same whole number atomic mass. There was an ambiguity regarding their sequence in Mendeleev's periodic table. बघा, तर पहिला ड्रॉबॅक काय आहे बघा, की कोबाल्ट आणि निकेल या दोन एलिमेंट्सचा जो ॲटॉमिक मास आहे किंवा ॲटॉमिक मासचा असणारा जो होल नंबर आहे, पूर्णांक संख्या काय आहे, 58 आहे. आणि मग ॲक्च्युअल जर बघायचं म्हणलं तर कोबाल्टचा ॲटॉमिक मास आहे 58.9 आणि निकेलचा ॲटॉमिक मास आहे 58.6. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल ॲटॉमिक मास जो आहे तो होल नंबरमध्ये आहे. आणि मग हा जो काही होल नंबरमध्ये असणारा ॲटॉमिक मास आहे, तर हा यांच्या दोघांच्या कोबाल्ट आणि निकेलच्या सिक्वेन्सबद्दलची जी ॲम्बिग्युटी, म्हणजेच काय थोडक्यात कन्फ्युजन. ॲम्बिग्युटी हा वर्ड काय आहे थोडक्यात, की कन्फ्युजन होतं की या दोघांची जी सिक्वेन्स आहे ती मेंडेलिव्हच्या पिरियड टेबलमध्ये मांडत असताना मेंडेलिव्हला आलेला जो कन्फ्युजन आहे, ॲम्बिग्युटी आहे, ती या ठिकाणी सांगितली आहे की कोबाल्ट आणि निकेलच्या पोझिशनबद्दल त्याला प्रॉपरली सांगता आलं नाही, त्यांची सिक्वेन्स प्रॉपरली सांगता आली नाही. म्हणजे कसं बघा, की आपल्याला माहिती आहे की मेंडेलिव्हनं पिरियडिक टेबल हा कसा अरेंज केला होता, तर इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. मग तुम्ही पाहू शकता कोबाल्टचा जो ॲटॉमिक मास आहे तो 58.9 आहे आणि निकेलचं किती 58.6. मग कोबाल्टनं असं केलं नाही किंवा निकेलला अगोदर घेतलं आणि कोबाल्टला नंतर घेतलं. तर मेंडेलिव्हला माहीत असावं किंवा कोबाल्ट हा निकेलच्या अगोदरच पोझिशन आहे त्याच्या पिरियड टेबलमध्ये, परंतु त्याच्या स्वतःच्याच मेंडेलिव्हच्याच लॉनुसार हे काय आहे, रॉंग आहे. कारण जास्त ॲटॉमिक मास असलेला एलिमेंट्स कुठं पाहिजे, कमी ॲटॉमिक मास असलेल्या एलिमेंट्सच्या पुढे पाहिजे, बरोबर. सो मेंडेलिव्हच्या पिरियड टेबलमध्ये काय झालं, तो जो सिक्वेन्स आहे तो चुकला थोडक्यात. कारण 58.9 हा ॲटॉमिक मास काय निकेलच्या 58.6पेक्षा जास्त आहे आणि त्याची पोझिशन निकेलच्या पुढे नसून ती निकेलच्या काय आहे, अगोदर आहे, प्रिव्हियस आहे, बिफोर निकेल आहे, आफ्टर निकेल नाही आहे. सो हा स्वतःचाच लॉ जो आहे तो इथं ॲप्लिकेबल झाला नाही मेंडेलिव्हसाठी. आणि मग कोबाल्ट आणि निकेलच्या पोझिशनबद्दलची, सिक्वेन्सबद्दलचा, प्रॉपर सिक्वेन्सबद्दलची जी काही ॲम्बिग्युटी आहे ती असल्या कारणाने हा त्याचा काय ठरला, एक ड्रॉबॅक ठरला, बरोबर. स्वतःचाच पिरियडिक लॉ तो फॉलो करत नव्हता, कारण इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ मासनुसार कोबाल्ट निकेलच्या नंतर पाहिजे, परंतु मेंडेलिव्हच्या पिरियड टेबलमध्ये कोबाल्ट हा निकेलच्या अलीकडे होता. ओके, सो हा झाला पहिला ड्रॉबॅक. आता दुसरा ड्रॉबॅक काय आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, आयसोटोप्स वेअर डिस्कवर्ड लॉंग टाईम आफ्टर मेंडेलिव्ह पुट फोर्थ द पिरियडिक टेबल. A challenge was posed in placing isotopes in Mendeleev's periodic table, as isotopes have same chemical properties but different atomic masses. बघा, आता आयसोटोप्स हा काय कन्सेप्ट आहे, आयसोटोप्स काय कन्सेप्ट आहे तो आपण समजून घेऊया. तर आयसोटोप्स म्हणजेच काय, तर ज्या एलिमेंट्सचे एकच एलिमेंट्स काय असतो 2-3 प्रकारे आपल्या नेचरमध्ये आढळतो, जसं की ॲटॉमिक नंबर सेम असतो परंतु मास नंबर हा काय असतो, वेगळा असतो. जसं की बघा, कार्बनचा आपण एक्झाम्पल घेतलं, आयसोटोप्स ऑफ कार्बन. तर कार्बनचा ॲटॉमिक नंबर आहे 6 आणि कार्बनचे 3 आयसोटोप्स आहेत बघा, 12 ॲटॉमिक मास असलेला, 13 ॲटॉमिक मास असलेला आणि 14 ॲटॉमिक मास असलेला. ओके, सो हे काय, एका एलिमेंटचे 3 फॉर्ममध्ये आपल्याला नेचरमध्ये तो उपलब्ध होतो, अवेलेबल होतो. C12, C13, C14 म्हणजेच काय, कार्बन ॲटॉमिक मास असलेला 12, ॲटॉमिक मास 13 असलेला दुसरा कार्बन आणि ॲटॉमिक मास 14 असलेला तिसरा कार्बन. म्हणजे एकच एलिमेंट 3 प्रकारे मिळतो, ज्याचे की ॲटॉमिक नंबर हा काय आहे, सेम आहे, परंतु मास नंबर काय आहे किंवा ॲटॉमिक मास काय आहे, डिफरंट आहे. तर हे आयसोटोप्स तुम्हाला कन्सेप्ट कळाले असेल, आय होप. सो आता आयसोटोप्स कळालं. सो आता कार्बनच नाही तर बरेच असे एलिमेंट्स आहेत पिरियड टेबलमध्ये आपल्या, ज्यांचे की आयसोटोप्स आहेत, म्हणजे एकापेक्षा जास्त फॉर्ममध्ये ते आपल्या नेचरमध्ये आढळतात. मग मेंडेलिव्हनं काय म्हणलं की बघा, की आयसोटोप्सचा ज्या वेळेला डिस्कवरी झाली त्यावेळेला मेंडेलिव्हचं पिरियड टेबल मांडल्यानंतर बऱ्याच कालावधीनंतर आयसोटोप्सचा काय लागला, शोध लागला. मग आयसोटोप्सला मेंडेलिव्हच्या पिरियड टेबलमध्ये पोझिशन देता आली नाही, पोझिशन ऑफ आयसोटोप्स त्याला देता आली नाही. का, कारण मेंडेलिव्हचं पिरियड टेबल आपल्याला काय सांगतोय, मेंडेलिव्हच्या पिरियड टेबलमध्ये एलिमेंट्सची अरेंजमेंट कशी केलेली आहे, तर इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. मग ज्या ॲटम्सचे
ज्या एलिमेंट्सच्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये ॲटॉमिक मास आहे त्यांना जर आपल्याला पोझिशन द्यायची असेल तर मग कार्बनचे 3 ॲटॉमिक मास आहेत एकाच कार्बनचे. सो 12 आहे, 13 आहे, 14 आहे. तर मेंडेलनं काय केलं, फक्त कार्बनचा ॲटॉमिक मास 12 असलेल्या ॲटॉमिक मासलाच फक्त काय केलं, पिरियोडिक टेबलमध्ये प्लेस दिली किंवा पोझिशन दिली, परंतु या दोघाला दिली नाही. तर ती का दिली नाही? कारण मेंडेलिव तर काय म्हणतोय की इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ दिअर ॲटॉमिक मासेस. मग ॲटॉमिक मासेसच्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये म्हटल्यानंतर 12च्या नंतर 13 ॲटॉमिक असलेला कार्बन पाहिजे, 14 असला पाहिजे. सो त्यानं आयसोटोप्सबद्दल त्याला किंवा आयसोटोप्स असलेल्या वेगवेगळ्या एलिमेंट्सच्या आयसोटोप्सला त्याला पिरियोडिक टेबलमध्ये जागा देता आली नाही किंवा त्याचा जो लॉ आहे तो इथं ॲप्लिकेबल होत नव्हता. कारण तो लॉ काय सांगतो मेंडेलिवचा आपल्याला, की एलिमेंट्सच्या ज्या प्रॉपर्टीज असतात त्या पिरियोडिक फंक्शन्स असतात त्याच्या ॲटॉमिक मासेसची. सो मग 13 आणि 14 ॲटॉमिक मास कार्बनच्याच एलिमेंट्स आहेत, तर त्याला का बरं त्या ठिकाणी त्याला पोझिशन देता आली नाही. त्यानंतर हायड्रोजनचे असेच 3 आहेत, ऑक्सिजनचे 2 आहेत. तर आयसोटोप्सबद्दल कुठल्याच प्रकारचं प्रोव्हिजन मेंडेलिवच्या पिरियोडिक टेबलमध्ये नव्हतं आणि त्यामुळे ते त्याच्यासाठी एक चॅलेंज होतं आणि आयसोटोप्सला प्लेस करता आलं नाही मेंडेलिवच्या पिरियोडिक टेबलमध्ये मेंडेलिवला. सो हा झाला सेकंड ड्रॉबॅक किंवा लिमिटेशन किंवा डेमेरिट्स. ओके, सो बघा कार्बनचा 12 ॲटॉमिक मास असल्यानंतर 6 प्रोटॉन्स असतात आणि 6 न्यूट्रॉन्स. कारण ॲटॉमिक मास म्हणजे काय असतं, तर प्रोटॉन्स प्लस न्यूट्रॉनची सम करायची, ॲडिशन. 6 + 6 12. 13 ॲटॉमिक मास असलेल्या कार्बनचा मास नंबर वेगळा आहे, जो की न्यूट्रॉनचा नंबर अगोदरच्या कार्बनच्या आयसोटोपपेक्षा काय वेगळा आहे. 7 न्यूट्रॉन आहेत, 6 प्रोटॉन, 6 आणि 7 13. त्यानंतर 14 ॲटॉमिक मास असलेल्या कार्बनमध्ये 8 न्यूट्रॉन्स असतात आणि 6 प्रोटॉन्स असतात. सो अशा प्रकारे ॲटॉमिक मास डिफरंट आहे ना, लिहिलं आहे आपण इथं. आयसोटोप्स हॅव द सेम केमिकल प्रॉपर्टीज, म्हणजेच ॲटॉमिक नंबर सेम, फॉर्म्युला सेम असतो, बट ॲटॉमिक मास काय असतात डिफरंट. सो या आयसोटोप्सला पिरियोडिक टेबलमध्ये प्लेस किंवा जागा देता आली नाही. सो हा त्याचा काय ठरला, मेंडेलिवचा दुसरा ड्रॉबॅक किंवा लिमिटेशन. ओके, सो तिसरं लिमिटेशन्स किंवा डेमेरिट पाहूया आपण. बघा विद्यार्थी मित्रांनो, तिसरं काय आहे बघा, द इन्क्रीज इन ॲटॉमिक मास does not appear to be uniform when elements are arranged in an increasing order of atomic masses. बघा तिसरा ड्रॉबॅक काय ठरला, की ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये एलिमेंट्सला अरेंज करण्यात आलं मेंडेलिवच्या पिरियोडिक टेबलमध्ये आपल्याला माहिती आहे. सो ते अरेंज करत असताना जो ॲटॉमिक मास आहे एलिमेंट्सचा इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये ॲटॉमिक मासच्या आपण त्यांना अरेंज करतो एलिमेंट्सला. सो त्यांचे जे काय ॲटॉमिक मास आहेत त्यांच्यामध्ये एक प्रकारची रेग्युलॅरिटी, एक नियमितपणा आपल्याला पाहायला मिळत नाही. म्हणजेच काय, डज नॉट ॲपियर टू बी युनिफॉर्म. म्हणजेच ते एक समानतेनं किंवा एका ठराविक अशा गॅपने किंवा व्हॅल्यूचा जो डिफरन्स आहे तेवढ्याने ते इन्क्रीज होत नाही आहे. तर कसं पण इन्क्रीज होत आहेत, कसं पण म्हणजे बघा नेमकं, की हे बघा सोडियमचा ॲटॉमिक मास आहे 23. सो मॅग्नेशियम याच्यानंतरचा एलिमेंट आहे इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये केला आपण 24 आहे. सो 1 मास इन्क्रीज झालं. ॲल्युमिनियमचा बघा डायरेक्ट पुन्हा इथं 1 झालं तर इथं किती आहे, 3.3चा डिफरन्स आहे. पुन्हा सिलिकॉनचा परत पॉईंटमध्ये डिफरन्स आहे बघा, 0.07ने इन्क्रीज झालेला आहे. पुन्हा डायरेक्ट 3ने 31 फॉस्फरसचा. त्यानंतर सल्फरचा 1 परत पुन्हा 3.5चा डिफरन्स आहे. सो अशा प्रकारे हा जो काही डिफरन्स आहे किंवा जो इन्क्रीजिंग ऑर्डर आहे ॲटॉमिक मासची एलिमेंट्सच्या, तर ती आपल्याला रेग्युलरली इन्क्रीज होताना दिसत नाही. एक असा ठराविक पॅटर्न नाही की 2नच वाढतं आहे, 4नच वाढतं आहे. तर एक कधी 1नच वाढतं आहे, कधी 3.3, कधी 0 पॉईंटमध्ये जातं आहे, कधी परत 3, परत 1, परत पुन्हा मग 3.5. असा जो काही इन्क्रीज होणारा ॲटॉमिक मास आहे जो की युनिफॉर्म नाही आहे. आणि मग त्यामुळं होतं काय, की इट वॉज नॉट पॉसिबल देअरफॉर टू प्रेडिक्ट हाऊ मेनी एलिमेंट्स कुड बी डिस्कवर्ड बिटवीन 2 हेवी एलिमेंट्स. आता आपल्याला माहिती आहे किंवा मेंडेलिवच्या पिरियोडिक टेबल जो आहे तो 63 एलिमेंट्सचा होता किंवा त्यावेळेला फक्त किती 63 एलिमेंट्सच नोन होते, बरोबर आहे. सो ह्याच्यानंतर पण बऱ्याच एलिमेंट्सचा शोध लागायचा राहिला होता किंवा लागत होता. सो मग की बाबा 2 हेवी एलिमेंट्सच्या मध्ये असं जर हा जो काही प्रॉपर पॅटर्न जर फॉलो होत नसेल, युनिफॉर्मली जर ॲटॉमिक मास इन्क्रीज होत नसेल एलिमेंट्सचा आणि त्यानुसार जर एलिमेंटला अरेंज केलं असेल, तर 2 हेवी एलिमेंट्स म्हणजेच काय, ज्यांचे की ॲटॉमिक मास जास्त आहे त्यांच्या 2 हेवी एलिमेंट्सच्या ॲटॉमिक मासच्यामध्ये एखादा एलिमेंट हा काय असू शकतो, असण्याची चान्सेस आहेत. अशी शक्यता आपण सांगू शकत नाही. इट वॉज नॉट पॉसिबल टू प्रेडिक्ट हाऊ मेनी एलिमेंट्स कुड बी डिस्कवर्ड बिटवीन 2 हेवी एलिमेंट्स. म्हणजे 2 जड मूलद्रव्याच्या, म्हणजे जो जास्त ज्यांचा ॲटॉमिक मास आहे त्यांच्या दोघांच्या मध्ये किती एलिमेंट्स असतील
अजून हे आपण प्रेडिक्ट करू शकत नाही. जर युनिफॉर्मली असतं ॲटॉमिक मास इन्क्रीज होताना, राईज होताना आपल्याला जर दिसला असता तर आपण सांगितलं असतं की बाबा दोन हेवी एलिमेंट्सच्यामध्ये एलिमेंट्स असण्याची शक्यता नाही. परंतु डिफरन्स जो आहे तो कमी पण आहे आणि जास्त पण आहे, खूप कमी पण आहे. त्यामुळे आपल्याला एक्झॅक्टली सांगता येत नाही की अजून किती एलिमेंट्स दोन एलिमेंट्सच्यामध्ये त्यांचं डिस्कवरी होऊ शकते, त्या एलिमेंट्स असू शकतात. सो बघा जसं की हेवी एलिमेंट्स म्हटल्यानंतर कॅडमियम ज्याचं की ॲटॉमिक मास आहे 112 112, इंडियमचा ॲटॉमिक मास आहे बघा 113, 1 वाढला. परत एका 5चा डिफरन्स आहे, 113 आणि 5 118, दॅट इज टिन. सो अशा प्रकारे दोन हेवी एलिमेंट्सच्या मध्ये किती एलिमेंट्स असू शकतात हे आपण सांगू शकत नाही किंवा हे शक्यता नाकारली जात नाही. अशा प्रकारचं हे तिसरा जो ड्रॉबॅक आहे तो मेंडलीवचा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो, ते लक्षात. सो आय होप तुम्हाला समजलं असेल. त्याच्यानंतर आपण चौथा आणि शेवटचा ड्रॉबॅक किंवा लिमिटेशन्स किंवा डेमेरिट्स पाहूया मेंडलीवचा, जो की लक्षात घ्या हा जो ड्रॉबॅक आहे किंवा हा जो लिमिटेशन आहे तो आत्ताच्या सुद्धा मॉडर्न पिरियड टेबलमध्ये या किंवा आता सध्याला सुद्धा हायड्रोजनच्या पोझिशनबद्दल कुठल्याच प्रकारची ॲक्शन किंवा त्याची जी पोझिशन आहे ती फिक्स झालेली नाही आहे. त्यामुळं हा जो ड्रॉबॅक आहे तो जसा तसा ड्रॉबॅक मॉडर्न पिरियड टेबलमध्ये आहे. हा त्या ठिकाणी ह्याच्यावर सोल्युशन काढता आलं नाही किंवा हा ड्रॉबॅक रिड्यूस करता आला नाही. ठीक आहे. सो बघा काय ड्रॉबॅक होता की हायड्रोजन शोज सिमिलॅरिटी विथ हॅलोजन्स ग्रुप 7. रोमन अंकातला 7 ग्रुप होता त्यावेळेला. टोटल 8 ग्रुप होते मेंडलीच्या वेळेला. सो 7व्या ग्रुपमध्ये हॅलोजनला त्यांनी ठेवलं होतं. मेंडलीवनं क्लासिफिकेशन केलं होतं त्या एलिमेंट्सचं. आणि मग हायड्रोजनची जी सिमिलॅरिटी आहे ती कुणासोबत आहे, हॅलोजनसोबत आहे. कशी आपण पाहूया. बघा एलिमेंट हायड्रोजनचा आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला घेतला H2. सो एक हॅलोजन घेतला आपण क्लोरीन है ना. सो हॅलोजन कोणते कोणते आहेत बघा, फ्लोरीन आहे, क्लोरीन आहे, ब्रोमीन आहे आणि आयोडीन आहे. मग आता तुम्ही कुठला पण घ्या. आता हायड्रोजनचा जर H2 हा मॉलिक्युलर फॉर्म्युला असेल तर फ्लोरीनचा F2 आहे, तर हायड्रोजनचा पण H2 आहे. क्लोरीनचा Cl2, आयोडीनचा I2 आणि Brचा काय, ब्रोमीनचा Br2. म्हणजे हॅलोजनचा जो मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे तोच हायड्रोजनचा आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये की दोन आहेत ना एलिमेंट्स, दोन फ्लोरीन, दोन क्लोरीन, दोन आयोडीनचे ॲटम, दोन ब्रोमीनचे ॲटम. सो सेम दोन हायड्रोजनचे ॲटम्स येऊन काय तयार झाला, मॉलिक्युलर फॉर्म्युला, जो की कुणासारखा आहे, हॅलोजनसारखा आहे. सो मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, ही सिमिलॅरिटी आहे. त्याचबरोबर हायड्रोजनला जर आपण मेटलसोबत कंबाईन केला आणि कंपाऊंड तयार केला तर काय कंपाऊंड तयार होतो, सोडियम हायड्राईड. म्हणजेच काय NaH, म्हणजे एक हायड्रोजन वापरला गेला आहे सोडियमसोबत कंपाऊंड तयार करताना, म्हणजे मेटलसोबत. सोडियम मेटल आहे. सो क्लोरीनचा पण सोडियमसोबत कंपाऊंड तयार करत असताना काय होतं, NaCl. म्हणजे जसं NaCl आहे, Cl एक वापरला आहे Na-सोबत, क्लोरीनला एक वापरलेला आहे सोडियमसोबत. सेम त्या प्रकारे हायड्रोजन्स पण एक ॲटम एकच वापरला आहे सोडियमसोबत कंपाऊंड तयार करताना. सेम त्या प्रकारे नॉन मेटलसोबत, म्हणजे कार्बन हा नॉन मेटल आहे या फॉर्म्युल्यामध्ये कंपाऊंड्समध्ये. सो 4 क्लोरीन वापरण्यात आले. म्हणजे हॅलोजन आहे, हॅलोजन फॅमिलीमधला क्लोरीन हा एक मेंबर आहे. सो 4 क्लोरीन वापरून कार्बन या नॉन मेटलसोबत कंपाऊंड तयार झाला CCl4. सेम त्या प्रकारेच हायड्रोजनचा कार्बनसोबत या नॉन मेटलसोबत कंबाईन होऊन काय तयार झालं, 4 हायड्रोजन्स वापरले, जसं 4 क्लोरीन वापरले. सो CH4 हा कंपाऊंड तयार झाला. सो अशा प्रकारे हा जो टेबल आहे तो आपल्याला काय इंडिकेट करतो, तर हायड्रोजनची सिमिलॅरिटी कुणासोबत आहे, हॅलोजनसोबत आहे. म्हणजे ग्रुप 7 त्यावेळेच्या मेंडलीच्या. ओके. सो आता हायड्रोजनची अजून एक सिमिलॅरिटी कुणासोबत आहे, तर अल्कली मेटल्स हा काय, ग्रुप फर्स्ट आहे. तर रोमन अंकातला फर्स्ट दाखवलेला आहे नंबर, दॅट इज ग्रुप फर्स्ट. ग्रुप फर्स्टमध्ये काय होते, अल्कली मेटल्स होते. जसं हॅलोजन फॅमिली ग्रुप 7मध्ये होती रोमन अंकातला, तसं हा ग्रुप 1मध्ये कोण आहे, अल्कली मेटल्स. सो बघा आता याच्यासोबत सिमिलॅरिटी कशी आहे, सेम कंपाऊंड्स ऑफ हायड्रोजन. हायड्रोजनचा कंपाऊंड फॉर्म केला क्लोरीनसोबत, तो HCl झाला, जो की कुणासारखा झाला, सोडियमसारखा. आता सोडियम बघा, अल्कली मेटल्स कोणते कोणते आहेत, हायड्रोजनला जिथं ठेवलेलं आहे त्याच्या खालचे जे आहेत ते अल्कली मेटल्स आहेत, लिथियम, सोडियम, पोटॅशियम. सो यापैकी कुठलं एक एक्झाम्पल घेऊन आपण समजून घ्यायचे, तर कुठलं अल्कली मेटल वापरलं, Na. सो बघा Na चा कंपाऊंड तयार केला क्लोरीनसोबत, काय तयार झाला फॉर्म्युला, NaCl. सो हायड्रोजनचा पण क्लोरीनसोबत कंपाऊंड तयार केला, काय तयार झालं, HCl. म्हणजे एक हायड्रोजन एक Na, जसं एक Na घेऊन NaCl सोबत फॉर्म झाला आणि HClमध्ये सुद्धा एक हायड्रोजन वापरलं. त्याचबरोबर ऑक्सिजनसोबत सोडियम 2 वापरण्यात आले, Na2O हा झाला सोडियम ऑक्साईड, हा सोडियम क्लोराईड. सोडियम ऑक्साईड तयार झाला ऑक्सिजनसोबत, फॉर्म्युला कंपाऊंड तयार झाला सोडियमचा. सेम त्या प्रकारेच 2 हायड्रोजन घेतले आणि एका ऑक्सिजनसोबत तयार झाला H2O हा कंपाऊंड तयार झाला हायड्रोजनचा, दॅट इज वॉटर. त्याचबरोबर सल्फरसोबत
Na2S 2 सोडियम वापरण्यात आले. सेम त्या प्रकारे 2 हायड्रोजन वापरले सल्फरसोबत आणि काय तयार झालं हायड्रोजन सल्फाईड H2S. Na2S H2S सोडियम सल्फाईड हा सोडियम ऑक्साईड वॉटर सोडियम क्लोराईड हायड्रोजन क्लोराईड. म्हणजे जसा सोडियमचा फॉर्म्युला होतो एखाद्या एलिमेंटसोबत कंपाऊंड फॉर्म होताना सेम त्या प्रकारचा फॉर्म्युला कोणाचा आहे हायड्रोजनचा. मग आता फायनली याच्यामध्ये काय झालं की कशाप्रकारे हा ड्रॉबॅक ठरला की इट कुड नॉट बी डिसाइडेड वेदर द करेक्ट पोझिशन ऑफ हायड्रोजन वॉज इन द ग्रुप ऑफ अल्कली मेटल्स ऑर इन द ग्रुप ऑफ हॅलोजन्स. बरोबर. तर या हायड्रोजनला हॅलोजनसोबत ठेवायचं का अल्कली मेटलसोबत ठेवायचं ही पोझिशन त्याची काय झाली फिक्स नव्हती. आता पिरियड टेबल बघाल तुम्ही तर हायड्रोजन हा अल्कली मेटलमध्ये आहे परंतु त्याची सिमिलॅरिटी हॅलोजनसोबत सुद्धा आहे. मग तिथं का बरं नाही. समजा तिथं ठेवलं असेल तर मग अल्कली मेटलसोबत का नाही. तर हे जे कन्फ्युजन आहे ते आत्तापर्यंत कन्फ्युजन आहे. त्यासाठी हा जो ड्रॉबॅक आहे तो जशाल तसा राहिलेला आहे. मॉडर्न पिरियड टेबलमध्ये तो ड्रॉबॅक करेक्ट करण्यात आला नाही. बाकीचे ड्रॉबॅक्स मेंडलीचे करेक्ट करण्यात आले. सो आय होप तुम्हाला माझं लेक्चर आजचं आवडलं असेल. डेमेरिट्स आपण पाहिले आजच्या लेक्चरमध्ये. सो आजच्या लेक्चरसाठी आपण इथंच थांबतो आहे. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, चॅनलला शेअर करायला विसरू नका तुमच्या फ्रेंड्सना. आणि मग नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण मॉडर्न पिरियोडिक टेबल हा पॉईंट पाहणार आहोत. आजच्या लेक्चरसाठी आपण इथंच थांबतो आहे. थँक्स फॉर वॉचिंग.